संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये नवी मुंबईतील घणसोली इथून आलेली संत तुकाराम महाराज वारकरी मंडळ यांची दिंडी सहभागी झाली। वेळापूर ते बंडी शेगाव असा प्रवास करताना हरिनामाचा जयघोष करत या दिंडीचं सुद्धा मार्गक्रमण सुरू आहे। या दिंडीतील वारकऱ्यांसोबत संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। तर आपण आता वारी मार्गामध्ये आहोत आणि माऊलींची पाली आज बंडी शेगाव या ठिकाणी मुक्कामाला चालली आहे। मी आता वारी मार्गामध्ये आहे आणि माझ्यासोबत एक दिंडी आहे, आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया। स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। तुमच्या दिंडीचं नाव सांगा, तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कुठून आहात? संत तुकाराम महाराज वारकरी मंडळ नवीन मुंबई घणसोली इथून आम्ही आलेलो आहोत आणि वारीच्या मार्गाने आज जवळजवळ निघाल्यापासून मातीच्या प्रस्थानापासून तर आतापर्यंत आम्ही निघालो आणि आता आम्ही पंढरपूरच्या ठिकाणावर जाणार आहोत। आता काही तासांवरती आषाढी आलेली आहे, कसा उत्साह आहे तुमच्या सगळ्यांमध्ये? कारण बरेच दिवस चालून झालेले आहेत। आता आनंदाला तोटा नाही, आमचं कर्तव्यच आहे आज आनंद 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 या व्यतिरिक्त आम्हाला दुसरं काही कळत नाही। रात्रंदिवस खेळे दैवत आमच्या फायदा फक्त पांडुरंग परमात्मा हाच आमचा एक मुख्य दैवत असल्यामुळे त्याच्या भेटीला चाललो आम्ही आणि त्याचे आवडी कधी एकादशी आम्हाला कधी एकादशी आमच्याबद्दल जन्मात येते आणि ते आम्ही करतोय आणि ती साजरी होतोय, एवढा एकच आनंद। आता अंतिम टप्पा आहे, खरं तर 2-3 दिवसच राहिलेत। आता या 2-3 दिवसाचं आयोजन कसं असणार आहे? बंडी शेगावला आज तुम्ही सगळेजण असणार? आयोजन आमच्या नित्यप्रमाणे, फक्त आता सकाळची उठायचा जो प्रॉब्लेम होता तो संपला। आता आम्हाला दुपारी प्रस्थान होणार दोन्ही ठिकाणी माऊलीचं याच्यामधून भेंडी शेगाव आणि वाकरेपासून आणि तिथून आम्ही पंढरपूरला नाच। ही सांगता जी आहे वारीची, कारण आता अंतिम टप्पा आहे, दिंडीची सांगता कुठे होते? वाकरीमध्ये होते का पंढरपूर? नाही, पंढरपूर आहे। पंढरपूरला ती पण सांगत आम्ही द्वादशीपर्यंत आमच्या इथं द्वादशीला एकादशीला प्रदर्शन असते नगर प्रदक्षिणा आणि काल्याला म्हणजे याच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी याच्यावर कुठले गोपाल काल्यावर कोल्हा आणि काला झाल्यानंतर आम्ही परत पिढला मग तुमची सगळी वारी समाप्त होणार। निश्चित तुमची वारी सुफळ संपूर्ण हो। पाऊस खूप छान पडलेला आहे। त्यांचे प्रायोजक आहेत ग्रीन गोल्ड सीड्स, यांनी तुम्हाला काही भेट दिली आहे, तुमच्या उपयोगी सगळं याच्यामध्ये असणार आहे। तर तुमची ही वारी सुफळ संपूर्ण हो आणि खूप छान पद्धतीनं तुम्ही सगळेजण हरिनामामध्ये दंग आहात। येणाऱ्या संपूर्ण काळामध्ये तुम्हाला सुखशांती आणि आरोग्य लाभो हीच आपण पांडुरंगाचरणी प्रार्थना करूया। कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी वारी मार्गातून।